जसं की तुम्हाला कल्पनाच आहे की आपलं जे काम आहे दिव्यांग कला विकास केंद्र अंतर्गत आपला जो नंदनवन प्रकल्प चालतो, ज्याच्यामध्ये आपण 18 वर्षापूर्वी बौद्धिक अक्षम म्हणजेच मतिमंद मुलांचा सांभाळ करतो। मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की कुठलंही सामाजिक काम जे आहे ते काही एकट्याची जबाबदारी नाही आहे, कारण माझ्याकडे जी मुलं आहेत ती समाजातली बौद्धिक अक्षम मुलं आहेत आणि त्यांचा सांभाळ करण्याचं काम मी करतो। परंतु प्रत्येक संस्थेला कुणीतरी पालक हवा असतो आणि तुम्ही जर माझे आपल्या या चॅनलचे जुने व्हिडिओ पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल, मुंबई येथील आपल्या सँडहर्स्ट रोडच्या बाजूलाच स्टेशनच्या बाजूलाच असलेला जो डोंगरी एरिया आहे, तिथे जी महानगरपालिकेची शाळा आहे त्या शाळेमध्ये खरं तर आपण नेहमीच म्हणतो की आपले जर खरा व्यक्ती घडवायचा असेल आणि खरं राष्ट्र चालवणारा चांगला नागरिक घडवायचा असेल तर आपल्याला जिल्हा परिषद असेल किंवा महानगरपालिका असेल अशा आपल्या सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेतलेला प्रत्येक विद्यार्थी आज एक सक्षम नागरिक आहे। आणि असेच अनेक नागरिक म्हणजेच अर्थात या स्कूलचे सगळे हे विद्यार्थी म्हणजे 1983च्या 83-84च्या बॅचचे सगळे हे विद्यार्थी आहेत जे आपल्या नंदनवन कार्याचे अगदी प्रमुख आधारस्तंभ आहेत। म्हणजे जिथे आपण जेव्हा नव्यानेच जुन्नर तालुक्यामध्ये काम सुरू केलं तर तेव्हा पहिली मदत जी काही असेल तर ती आपल्याला ही 1983-84च्या इयत्ता 10वीच्या बॅचने केली होती। मग याच्यामध्ये अनेक लोक अगदी मुंबईहून तिथे आली होती, कारण खरं तर आपली संस्था ग्रामीण भागामध्ये काम करते आणि ग्रामीण भागातल्या संस्थांना दाते मिळणं खूप अवघड गोष्ट आहे। आता 8 दिवसांनी दिवाळी आहे आणि दिवाळी म्हणजे आपला हिंदू धर्मियांचा सर्वात मोठा सण, ज्या सणाचं विशेष महत्त्व म्हणजे आनंद द्या आणि आनंद घ्या असा हा आपला दिवाळी सण। आणि या सणानिमित्तच खरं तर गोडधोड काहीतरी मुलांचं तोंड गोड करावं या अनुषंगाने या संस्थेचे या माजी विद्यार्थी संघटनेचे सगळे जे पदाधिकारी असतील, सभासद असतील, विद्यार्थी असतील, सगळे आजी माजी सगळे स्त्री पुरुष सगळेच आज इथे छानसा आपल्या इथे दीपावली निमित्त सगळ्या या मुलांना दिवाळीचं फराळ वाटण्याचा कार्यक्रम करण्यात आला। आणि या कार्यक्रमात या गोड क्षणांचा एक साथीदार होण्याचं भाग्य आज मला मिळालं। की आम्ही 2007 साली एक आम्ही असंच आमच्या काळचे जे शिक्षक होते त्या शिक्षकांना आम्ही बोलवलं, त्यांचा सत्कार केला आणि त्याच्यात आम्ही काही विद्यार्थी दत्तक घेतले। त्या विद्यार्थ्यांचं पूर्ण पालकत्व म्हणजे पूर्ण गणवेश, शूज, वह्या, पुस्तकं, दप्तर, इव्हन त्यांना ज्या त्यांना शैक्षणिक वस्तू लागणार त्या सगळ्याचा पुरवठा आम्ही केला। आणि ह्या कार्यक्रमाला आमचे त्यावेळेचे शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातनकर जे आमचे याच शाळेचे माजी विद्यार्थी होते, त्यांना आम्ही 2 वर्ष सतत या कार्यक्रमाला बोलवलं। 2 वर्ष त्यांनी बघितलं आणि त्यामुळे त्यांनी बघितलं तर एवढी एक संस्था ही या विद्यार्थ्यांसाठी करते, तर मग त्यांनी हाच नियम मुंबईच्या महापालिकेच्या 55 शाळांमध्ये एक शिक्षण समितीमध्ये मंजूर करून एक निधी मंजूर करून घेतला। आणि आज या 55 शाळेतील विद्यार्थ्यांना जे गणवेश, दप्तर, 27 वस्तू भेटतात आहे त्या आमच्या या छोट्याशा प्रयत्नातून ह्या शाळेतून आम्ही सुरुवात केली। म्हणून आज या 55च्या महापालिकेच्या 55 शाळेच्या विद्यार्थ्यांना हा सगळा लाभ मिळतो। त्यामुळे आम्ही या संपूर्ण या महापालिकेच्या शाळेचे मंगेश सातनकरांचं यांचं पण धन्यवाद आणि मुंबई महानगरपालिका यांनी पण याची आमची दखल घेतली, त्यांचं पण धन्यवाद करतो। आणि असंच वेळोवेळी या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या सहकार्य मिळावं आणि आमचा पण प्रयत्न असतो की हा जो विद्यार्थी वर्ग आहे यांना चांगला समाजामध्ये चांगलं स्थान व्हावं। आज आम्ही पण या शाळेतून घडलो, आम्हाला पण वाटतं की आमच्याबरोबर ही पुढची पिढी आमची चांगली सुसंस्कृत व्हावी, सामाजिक क्षेत्रात चांगलं काम करावं, हेच आमचं मनोदय आहे आणि आम्ही हा छोटासा प्रयत्न करत आहोत। धन्यवाद। मेरा नाम है जयसिंग शंकरवार, मैं भी तर आम्ही डोंगरी सेकंडरी स्कूल डोंगरी माझगाव या विभागातून एक प्रकल्प राबवला। तर आम्ही एक छोटासा प्रयत्न करतो आहे की आजकालची परिस्थिती बघितल्यानंतर मराठी शाळांची दुर्दशा म्युन्सिपल किंवा महानगरपालिका, जिल्हा परिषद अगदी खेड्यापासून इथपर्यंत मुंबईपर्यंत संपूर्ण आज परिस्थिती एवढी बिकट झालेली आहे। म्युन्सिपालिटी म्हणा, जिल्हा परिषद म्हणा किंवा सेकंडरी स्कूल, तर त्याचा एक छोटासा आम्ही प्रयत्न करतो की हे आपलं राहिलं पाहिजे, टिकलं पाहिजे। म्हणून आम्ही आज माजी विद्यार्थी म्हणून
प्रत्येक शाळेमध्ये उपक्रम सादर करतो, छोट्या विद्यार्थ्यांना उत्तेजित करतो, शाळेतला पट वाढावा म्हणून प्रयत्न करत असतो आणि या शाळेत आम्ही अतोनातपणे त्यांची सेवा केलेली आहे आणि एक आमचं स्वप्न आहे. आम्ही जे घडलो या शाळेमध्ये, शाळेने आम्हाला घडवलं आहे. आज बरेचसे आज आम्ही एवढे काही उच्च पदावर आहेत, अगदी समाजसेवक आहेत, राजकारणी आहेत, सगळ्या बाबतीत प्रगती झालेली आहे. तर एक गैरसमज होता लोकांचा की म्युन्सिपाल्टी शाळा, पण आजही कित्येक उदाहरणं अशी आहेत की आपण इथे शिकलो, आम्ही सवरलो, आम्ही एक छोटासा प्रयत्न करतो की शाळा राहिली पाहिजे, नगरपालिकेची शाळा राहिल्या पाहिजे, प्रत्येकाला समाधान झालं पाहिजे आणि शक्यतो जेवढं होईल तेवढं आम्ही मदत करण्याचा किंवा सहकार्य करण्याचा प्रयत्न करीत असतो. जय हिंद. माजी विद्यार्थी संघाच्या ज्या गेले 30-35 वर्षाच्या कामाची पोचपावती माझ्या माहितीप्रमाणे आम्हाला आनंद अशा गोष्टीचा होतो आहे की महाराष्ट्र शासन दरबारीसुद्धा हा माजी विद्यार्थी संघाच्या आमच्या कामाची कदाचित त्यांना माहिती गेली असेल, मला माहीत नाही, पण त्यातून एक प्रेरणा आपल्याला सर्वांना माहिती आहे की नुकताच एक शासनाने एक जी दिला की प्रत्येक शाळेमध्ये एक माजी विद्यार्थी संघाचा गट हा स्थापन असला पाहिजे. आमचा हा गट जो आहे हा गेली कित्येक वर्षापासूनचा आहे. जे अपेक्षित शासनाला कार्यक्रम अपेक्षित आहेत माजी विद्यार्थीकडून तेच कार्यक्रम आम्ही गेली कित्येक वर्ष या विद्यार्थी संघाच्या माध्यमातून करतो. आम्हाला या सगळ्या गोष्टीचा प्रचंड आनंद आहे. डोंगरी म्युन्सिपल सेकंडरी हायस्कूल हा माजी विद्यार्थी संघ 82-83ची बॅच आहे. शाळेतल्याच विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी एकत्र येऊन हा एक गट तयार केला. आमची रजिस्टर संस्था आहे आणि या संस्थेमार्फत गेले 15-20 वर्ष आम्ही या आमच्या शाळेसाठी, खास करून आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी जे काही करता येईल, मग ती व्याख्यानमाला असेल, गुणगौरव सोहळा असेल, इंग्रजीसाठी विशेष प्रयत्न करण्यासाठी इंग्रजी यायला पाहिजे याच्यासाठी जे काही करता येईल ते सर्व या विद्यार्थ्यांनी, माजी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या खिशातले पैसे काढून हा कार्यक्रम राबवलेला आहे. आणि इथल्या मुलांचा जो सामाजिक स्तर आहे म्हणा किंवा शैक्षणिक स्तर आहे तो वाढावा यासाठी जे काही करता येईल ते सर्व विद्यार्थ्यांनी मिळून केलेलं आहे. त्याचबरोबर विद्यार्थी म्हणून सुद्धा आम्ही एकत्र असतो. गेली 40-42 वर्ष आम्ही यानिमित्त एकत्र भेटत असतो. सहलीच्या माध्यमातून असेल किंवा एकत्रीकरण असेल, कुणाचा वाढदिवस असेल, कुणाचा घरी गणपती असतील, तर या सगळ्या कार्यक्रमांना आम्ही एकमेकांच्या घरी जातो. लग्नाचे सुद्धा आता 25वे वाढदिवस आम्ही साजरे करून झालेले आहोत. मुलांची लग्न व्हायला आली त्याच्यासुद्धा आम्ही सगळे सहकुटुंब सहभागी होतो. वास्तविक पाहता हा विद्यार्थी संघ नसून हा एक कौटुंबिक सोहळा आहे, कुटुंब आहे आणि त्या निमित्ताने आम्ही सगळे एकत्र येतो. धन्यवाद. आज माजी विद्यार्थी संघने मांडवी हिंदी शाळेतून दिवाळी भेट दिला आहे आणि सगळे मुले खुशी ते घ्यायला तयार होता, त्यांनी घेतला आणि असंच कार्यक्रम पुढे चालू ठेवायची त्यांची प्रेरणा जास्त. धन्यवाद सर. खरं तर समाजामध्ये असे अनेक दातृत्ववान दाते आहेत आणि त्यामुळंच खरं तर आजही कुठेतरी समाजाचा जो समतोल आहे तो राखलेला आहे असं मला वाटतं. एका कुटुंबामध्ये 4 व्यक्ती एकत्र राहत नाही, परंतु ह्यांच्या या संघामध्ये 400हून अधिक सगळे हे माजी विद्यार्थी एकत्र आहेत आणि महिन्याला नव्हे तर दिवसाला एक चांगला काहीतरी सामाजिक कार्यक्रम हे लोक करत असतात. त्यातलाच विशेष म्हणजे मी मागाशी सांगितल्याप्रमाणे की या संघाने आपल्या नंदनवन संस्थेसाठी पहिल्यापासूनच जे सहकार्य केलं त्याच्यामुळंच खरं तर आज आपण एक 12 वर्षापूर्वी लावलेलं बीज आज कुठे ना कुठे एक वटवृक्षाचं रूप घेते. त्याचं कारण म्हणजे आपल्या या 1983-84च्या डोंगरी शाळेच्या विद्यार्थ्यांनी घातलेलं खतपाणी आणि त्यामुळंच खरं तर आजही आपली हे दिव्यांगाबाबतचं काम अविरतपणे सुरू आहे. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि हो, हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. त्याचं कारण म्हणजे यातूनच आपल्या समाजाला एक नवी प्रेरणा, एक नवा आदर्श मिळतो. धन्यवाद. आपला सर्वांना शुभ दीपावली.